ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, भगवंतांना मनुष्य देह आपल्याला दिलेला आहे. आता वास्तविक ज्याने हा देह दिला त्याचं स्मरण आपण करायला पाहिजे. आता दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन तेने तू जोडसी नारायण गा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आता ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं हरिपाठामध्ये, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरजार हरिविन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरून राहील. पण बघा, आपण काय करतो, प्रपंच करतो. मग प्रपंच करताना प्रपंचामध्ये सुख दुःख संकट, बाया माणसाला गृहकृत्य करावं लागतं, विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो, आणि मग त्याच्यामध्ये भगवंत करण्याला वेळ मिळत नाही. पण मग काय सांगितलं, कामामध्ये काम मुखी म्हणा राम राम जाईल हा भव सिंधू सुख होईल कामाची. मग काय करा, कामामध्ये काम, काम करता करता तोंड मोकळं असतं. मग काम करता करता काय करायचं, भगवंताचं स्मरण करायचं आहे. पण आपण काय करतो, स्मरण कोणाचं करतो, प्रपंचाचं करतो. प्रपंच कसा आहे, हा पुरा होणारा नाही. आणि कसा आहे, नाशिवंत. हा देह कसा आहे, नाशिवंत. म्हणून क्षणक्षणी हाची करावा विचार उद्धाराया पार भव सिंधू. मग आपण क्षणाक्षणाचा एक क्षण आहे आपला, तो आयुष्यातून फुकट जातो. मग कोणचा विचार करायचे, या जगात ज्यानं आपला पाठवलं त्याचं स्मरण करायचे. पण आपण स्मरण कोणतं करतो, हे आपल्याकडे 6 विकार आहे, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार, आणि त्यांचं स्मरण करतो. आणि मग काय करतो, वेळ निघून जातो. एक वल्या नावाचा एक शक्तिवान माणूस होता, आणि तो काय करायचा, यमुनेच्या त्याला नाव बांधलेली होती. आणि त्या यमुनेच्या त्याने काय केलं, ते वडी काय करते पूर्ण जाऊ नये म्हणून ती तिला दोर बांधलेला असतो. आणि तो दोर बांधलेला असताना त्याने तो नशा केलेली होती. आणि मग तो त्या अंगाला जायचा होता. तो रात्रभर ते पावडीना हलवायचा काय. आणि सकाळ झाली, तो लोकांना विचारलं, हे कोणतं गाव आहे. म्हणे ही मथुरा. मला तर गोकुळमध्ये जायचं होतं, इथं मथुरा आहे. पण तो काय विसरला, ती नावाची दोरी सोडाय विसरला. तसं आपल्याला भगवंत प्राप्ती करायची. आणि आपण काय केले, या प्रपंचामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे 6 धरून बसलो, आणि मग आपल्याला काय करते, भगवंताची प्राप्ती होत नाही. मग भगवंताची प्राप्ती होण्याकरता काय करायला पाहिजे, संत ऐसे जाना जे देई उदास गेले आशापास निवारून. साधू कोणाला म्हणायचे, ज्याच्यापाशी 6 विकार आहे त्याला साधू म्हणायचे. आज काय लोक जगा सांगे ब्रह्मज्ञान अंगी कोरटे पाषाण. आणि मग एवढे लोकांना ज्ञान सांगायचे, स्वतः वागायचं नाही, काय स्वतः वागत नाही, आणि त्याला साधू म्हणायचे का. आणि तो काय जगाचा उद्धार करणार आहे, ज्याच्यापाशी अहंकार आहे, ज्याच्यापाशी मीपणा आहे, आणि तो जगाचा काय उद्धार करणार आहे. म्हणून आपल्यापाशी हे 6 विकार जाईल, त्याला साधू व्हायचे. हे 6 विकार गेल्याशिवाय आपल्या भगवंत प्राप्ती होत नाही, आपल्या आत्म्याला सुख मिळत नाही. मग सुख मिळण्याकरता हे 6 विकार सोडा. सकाळ निदान काम करता करता राम राम घ्या. सकाळ संध्याकाळ भगवंताचं नाम घ्या. सकाळी उठताना भगवंताचं स्मरण करा, जेवताना करा, झोपताना करता. निदान 3 वेळा जरी स्मरण केलं, त्याला काय म्हणतात, त्रिकाल संध्या. तर आपल्या जीवाला विश्रांती. तर विश्रांती दुसरी संसारात सुख नाही, या संसारात सुख नाही आहे. आणि मग आपलं म्हणतो, आपलं कोणी नाही, या जगात आपलं काही नाही, संसारात सुख नाही हुशारीदार, कोणीच नाही आपलं. म्हणून आपुली आपण करा सोडवन संसार बंधन थोडा वगे. मग आपल्या जीवाची सुटका कोणा करायची, आपणच. हे जर पटलं असेल, क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज.